नमस्कार. विचार करा, एकच जंगल, पण तिथे जाणाऱ्या दोन व्यक्तींचे अनुभव किती वेगळे असू शकतात, नाही का? एकासाठी ते जंगल म्हणजे जगण्या मरण्याचा प्रश्न बनतो, तर दुसऱ्यासाठी आयुष्याचा अर्थ सापडण्याचं ठिकाण. आज आपण अशाच दोन विलक्षण कथा पाहणार आहोत. यावर किरण पुरंदर यांचे एक वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, अजूनही असं जंगल अस्तित्वात आहे जिथे आपण हरवू शकतो. हे आपलं सुदैव नाही का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जंगलात हरवणं हे एकाच वेळी भीतीदायकही आहे आणि कुठेतरी एक संधीसुद्धा. चला तर मग भेटूया त्या दोन व्यक्तींना ज्यांच्या नजरेतून आपण जंगलाची ही दोन वेगळी रूपं अनुभवणार आहोत. तर बघा, एका बाजूला आहेत किरण पुरंदरे, एकटे प्रवासी वन्यजीव तज्ज्ञ ज्यांनी तब्बल 400 दिवस नागझिऱ्याच्या जंगलात काढलेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत शाज जंग, एक नावाजलेले वाईल्डलाईफ फोटोग्राफर जे नागरहोलच्या जंगलात वाघ बिबट्यांच्या मागावर असतात. एकाने जंगलाचा धोका जवळून अनुभवला तर दुसऱ्याला त्याच जंगलाने जगण्याचा उद्देश दिला. सुरुवात करूया किरण पुरंदरे यांच्या त्या थरारक अनुभवाने, जेव्हा ते जंगलात अक्षरशः हरवले होते. ते पितेझरी गावात परत निघाले होते, एकट्यानेच. रोजचीच पायपीट होती, पण अचानक एका ओळखीच्या आवाजाने ते जागीच थबकले. तो आवाज होता खॅक खॅक खॅको खॅक. या आवाजाने जंगलाची सगळी शांतता भंग पावली होती. हा आवाज नक्की होता कशाचा? हा असतो अलार्म कॉल, म्हणजे धोक्याची सूचना. जंगलातले प्राणी जसं की वानरं असा आवाज तेव्हाच काढतात जेव्हा जवळपास वाघ किंवा बिबट्यासारखा एखादा शिकारी दबा धरून बसलेला असतो. आणि पुरंदरे तर अनुभवी. त्यांनी लगेच संकेत ओळखले. एका मागून एक वानरांचा तो आवाज, तो वाढतच चालला होता. मग त्यांना वाटेवर ताजी विष्ठा दिसली. त्यावर निळ्या जांभळ्या माशा घोंगावत होत्या. आणि इतक्यात दुरून एका चौशिंग्याचाही धोक्याचा आवाज आला. शंकाच नव्हती, ते एका बिबट्याच्या प्रदेशात, त्याच्या हद्दीत शिरले होते. विचार करा, एका बिबट्याच्या इतक्या जवळ, त्याच्या घरातच. पुढे काय झालं असेल? परिस्थिती कशी बदलली असेल? झालं असं की एका स्थानिक माणसाची साथ सुटल्यानंतर ते एका चुकीच्या वाटेवर वळले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, सूर्य मावळतोय आणि आपण रस्ता चुकलोय. जंगलात अंधार पडताना वाट चुकणं यापेक्षा भयंकर काहीच नाही. आणि मग सुरू झाली त्यांची अग्निपरीक्षा. सुरुवातीचा तासभर तर ते सुरक्षितेसाठी चढायला एखादं झाड शोधत होते, पण कुठेच काही स्पष्ट वाट दिसेना. मग त्यांनी हताश होऊन एका टेकडीवरून खाली धावायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी त्यांना आशेचा एक किरण दिसला. एक लाल मातीची पायवाट, ज्यावर सायकलच्या चाकांचे ठसे होते. आणि अखेरीस त्यांना लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू आला, जो त्यांना पितेझरी गावाकडे घेऊन गेला. ते वाचले होते. पण जंगलाचा अनुभव नेहमीच असा जीवावर बेतणारा असतो का? नाही, अजिबात नाही. कारण काही लोकांसाठी जंगल हे भीतीचे नाही तर प्रेरणेचं स्थान बनतं. चला आता शाज जंग यांच्या कथेकडे वळूया, ज्यांच्यासाठी जंगल म्हणजे स्वतःला शोधण्याची एक संधी ठरली. नागरहोलचं जंगल सूर्य मावळत होता आणि त्याच क्षणी घडलेल्या एका घटनेने शाज जंग यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. पुरंदरे यांच्या अनुभवाच्या अगदी उलट. इथे भीती नव्हती, तर एक प्रकारचं आश्चर्य होतं, एक साक्षात्कार होता. त्यांनी काय पाहिलं? त्यांच्या डोळ्यासमोर दोन बिबटे होते. एक होता म्हातारा, थकलेला, ज्याचे डोळे निस्तेज झाले होते. आणि त्याच्या समोर उभा होता एक तरुण तडफदार नर बिबट्या. हे दृश्य म्हणजे जणू काही भूतकाळ आणि वर्तमान आमने सामने उभे ठाकले होते. जंगलातील सत्तेचं हस्तांतरण त्यांच्या डोळ्यांत देखत होत होतं. आणि त्या क्षणाबद्दल शाज म्हणतात, तो त्या तरुण बिबट्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. आणि माझ्यासाठी सुद्धा. किती सुंदर वाक्य आहे हे. त्याच क्षणी त्यांना कळलं की त्यांना काय करायचं आहे. आणि खरंच त्या एका क्षणानेच सगळं बदललं. त्या लढाईत जो बिबट्या जिंकला, त्या स्कारफेसचे फोटो काढून शाज जगभर प्रसिद्ध झाले. पुढे त्यांनी साया नावाच्या कृष्ण बिबट्याला शोधलं. त्याचा इतका जवळून अभ्यास केला की तसं आजवर कोणीच केला नव्हतं. आणि हळूहळू ते फक्त एक फोटोग्राफर न राहता एक संवर्धनवादी बनले. तर बघा, दोन कथा किती वेगळ्या आहेत. एकीकडे जीव वाचवण्यासाठीची धडपड आणि दुसरीकडे जीवनाचा अर्थ सापडल्याचा तो एक क्षण. दोघेही जंगलातच गेले, पण त्या जंगलाने त्यांना परत काय दिलं? दोघांनाही खूप काही मिळालं. पुरंदरे त्या अनुभवानंतर जंगलाच्या शक्तीचा प्रचंड आदर करायला शिकले. त्यांच्यासाठी तो एक जगण्याचा धडा होता. आणि शाज, त्यांना तर त्यांच्या आयुष्याचंच काम सापडलं. ते फक्त फोटो काढत राहिले नाहीत. त्यांनी BCRTI नावाची एक संस्था सुरू केली आणि त्यातून स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन जंगलाच्या संरक्षणाशी जोडलं. म्हणजे एकाने भीतीने शिकून घेतलं तर दुसऱ्याने प्रेरणेने. पण दोघांनाही जंगलाने स्वतःशी अधिक घट्ट जोडलं.
आणि मग हा प्रश्न उरतोच की जेव्हा कोणी जंगलात जातं तेव्हा ते स्वतःला हरवून घेण्यासाठी जातं की स्वतःला शोधण्यासाठी? कदाचित या दोन्ही गोष्टींसाठी जंगल हे एकच उत्तर आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.